सुप्रभात. आज 15 ऑक्टोबर. आजचा दिवस हा APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आहे आणि तो आपण सगळेजण वाचन प्रेरणा दिन असा म्हणून साजरा केला जातो. त्याचबरोबर हा दिवस हा वृत्तपत्र विक्रेता दिन असाही साजरा केला जातो. तर वाचन प्रेरणा दिन हा फक्त वाचन म्हणजे प्रत्येकाने वाचनाला प्रेरणा मिळावी ही एक अपेक्षा आहेच याच्यामध्ये. तर एक छोटा मुलगा जो वर्तमानपत्र वाटत होता तो देशाचा एक फार मोठा राष्ट्रपती ही नंतरची गोष्ट आहे, पण तो पहिल्यांदा मोठा एक सायंटिस्ट झाला आणि त्यातली त्यांनी सगळ्यात मोठी पोस्ट मिळवली. तर हे सगळं शक्य झालं हे फक्त वाचनामुळे शक्य झालं किंवा ते आकलन करता आलं त्या मुलाला, म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना. याच्यासाठी हा दिवस वाचन प्रेरणा दिन हा साजरा केला जातो. हा बऱ्याच वेळा बऱ्याच प्रकारे साजरा केला जातो, पण आपली आंतरवासिता सुरू असल्यामुळे आपल्या इतर कोणत्याही दिवशी विद्यार्थी जॉईन होऊ शकत नाहीत. म्हणून आपले डॉक्टर धोंडगे सर यांनी सुचवल्याप्रमाणे आपण हा ऑनलाईन वाचन प्रेरणा दिन घेतोय. त्याचबरोबर आपण प्रत्येक गटाला सांगितलेलं आहे की तुम्ही सहमतीनं एक पुस्तकाचं सादरीकरण यामध्ये करायचं आहे. त्याप्रमाणे आपल्याला 9 गटाचे 9 सादरीकरणासाठी आलेले आहेत. त्याचबरोबर आपल्या प्राचार्य महाविद्यालयाच्या ज्या नेहमी आपल्याला वेगवेगळे कार्यक्रम करण्यासाठी प्रेरणा देत असतात, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा कार्यक्रम घेत आहोत. तर मी आता पहिल्यांदा जे विद्यार्थिनी आहे आपली जी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यावर बोलणार आहे, तर ती आहे शाहीन मुलानी. ती अग्निपंख या पुस्तकावर बोलणार आहे. तर शाहीन मुलानी तयार आहे का? हो मॅम. हा, सुरू कर शाहीन. व्हिडिओ पण सुरू ठेव. आज 15 ऑक्टोबर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिन हा वाचन प्रेरणा दिन म्हणूनही आपण साजरा करतो. तर आज या निमित्ताने आपल्या महाविद्यालयाने वाचन संस्कृती रुजवण्यासाठी या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. तर सर्वप्रथम मी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना वंदन करते आणि मी वाचलेल्या पुस्तकाचं सारांश सांगते. तर मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव अग्निपंख आहे. हे पुस्तक डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यावर आधारित श्री अरुण तिवारी यांच्या विग्ज ऑफ फायर या मूळ पुस्तकाच्या मराठी अनुवाद आहे. माधुरी शानबाग यांनी अग्निपंख या पुस्तकाचे मराठीत अनुवाद केलेले आहे. डॉक्टर कलाम यांनी त्यांचा जीवन प्रवास कथन करून वाचकाला स्वतःची आंतरिक आग आणि क्षमता ओळखण्यास प्रवृत्त केले आहे. कारण त्यांचा असा ठाम विश्वास होता की आपल्यापैकी प्रत्येक जण जगात मूर्त बदल घडवून आणण्याची ताकद आणि क्षमता घेऊन जन्माला आला आहे. स्वप्ने साध्य करण्यासाठी त्याने स्वतःला कशी प्रेरणा दिली आणि ते कसे पूर्ण करत गेले हे या पुस्तकामध्ये छान टिपले आहे. हे पुस्तक 5 विभागात विभागले गेलेले आहे. जडणघडण, सृजन, आराधना आणि चिंतन. धन्यवाद. यानंतर तोत्तोचान या पुस्तकाबद्दल श्रुतिका भस्मे बोलणार आहे. मुलांनी 5 मिनिटं बोलणं अपेक्षित आहे. श्रुतिका भस्मे जॉईन आहे का? त्यानंतर रिंकल शिकारे आहे मॅडम. रिंकल, तुझ्या आजूबाजूच्या सगळ्यांचे फोन बंद कर, फक्त तुझ्या एकटीचा माईक सुरू राहू दे, म्हणजे इको साऊंड येत नाही. श्रुतिका मॅडम आहे. श्रुतिका जॉईन झाली आहे, तिच्या जवळचा माईक होता तो. हा, मग श्रुतिका जॉईन होऊ देत आणि श्रुतिका बोलू देत. आता श्रुतिका भस्मे सादर करतीये तोत्तोचान. स्नेहल पगारे माईक बंद करायचा आहे. बाबू माईक बंद करायचंय.
आज 15 ऑक्टोबर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस. हा दिवस आपण वाचन संस्कृती दिन म्हणून साजरा करतो. आज आपल्या महाविद्यालयाने वाचन संस्कृती रुजवण्यासाठी या कार्यक्रमाचे ऑनलाईन मीटिंगद्वारे आयोजन करण्यात आले आहे. आणि मी जयसिंगराव मल्हारी करपे हायस्कूल या गटामार्फत एका पुस्तकाचे वाचन केलेल्याचे सादर करणार आहे. मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव आहे तोत्ताेचान. या पुस्तकाचे लेखिका आहेत तेत्सुको कुरियानागी. या एक जपान लेखिका आहेत आणि त्यांनी जपानमधील शिक्षण संस्कृतीबद्दल, एक वेगळी शिक्षण पद्धती याबद्दल त्यांचे विचार, त्यातील शिक्षकांचे जे केले त्याबद्दल त्यांनी त्या पुस्तकात मांडले आहे. घर बांधायचंय म्हणलं. या पुस्तकामध्ये त्यांनी जपानमध्ये शिक्षण पद्धती सांगितल्या आहेत. कोबेयाशी या मुख्याध्यापकांनी जगापेक्षा इतरांपेक्षा जी वेगळी शिक्षण पद्धती मांडली आहे त्याबद्दल त्या पुस्तकात सांगितले आहे. प्राथमिक शाळा म्हणले की आपल्याला काय आठवतं तर 4 सिमेंटच्या भिंती, पण तोत्ताेचानची शाळा ही अशी नव्हती. त्यांची शाळा 4 रेल्वेच्या डब्यांमध्ये भरत होती आणि तिथे आणखीन एक डबा होता, तो म्हणजे ग्रंथालयाचा. 4 भिंतींमध्ये शाळा बसण्याऐवजी ते एका मोकळ्या वातावरणात रेल्वेच्या डब्यात बसवायचे आणि आसपास फक्त निसर्ग असायचा. तर ही शाळा फक्त अभ्यासावर अवलंबून नव्हती, पुस्तकावर अवलंबून नव्हती, तर ते बाहेर शेतांमध्ये पण जायचे, शेतांमधील परिसरात शिकायचे, तेथील शेतीबद्दल माहिती शिकायचे, वेगवेगळे शेतकरी त्यांना येऊन माहिती सांगायचे. तसेच ते ट्रिप सारखे बाहेर ठिकाणीही जायचे, तंबू बांधून रात्रीच्या शाळा शिकायचे. यामध्ये त्यांनी बरेचसे उपक्रम केले आहेत. त्यांच्या क्रीडा सुद्धा असायच्या आणि त्यांची प्रत्येक गोष्ट ही आपल्या नॉर्मल शाळेपेक्षाही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेगळं असायचं. तर अशी ही कोबेयाशी यांनी निर्माण केलेली तोमोईची शाळा आहे, जिथे तोत्ताेचान शिकत होती. तोत्ताेचान ही छोटीशी लहान मुलगी होती, जिला तिच्या पूर्वीच्या शाळेमधून काढून टाकण्यात आलं होतं. आणि ती त्या शाळेमध्ये जेव्हा पहिल्यांदा गेली तेव्हा मुख्याध्यापकांनी 2 तास तिचं बोलणं ऐकून घेतलं आणि तिला सांगितलं की तू या शाळेची विद्यार्थिनी आतापासून आहेस. तेव्हा ती खूप खुश झाली की ही वेगळी शाळा तिला बघायला मिळणार. आणि तिथे एक प्रकार असायचा जेवणाचा, काहीतरी डोंगरातलं आणि काहीतरी समुद्रातलं. डोंगरातलं म्हणजे डोंगरातल्या वनभाज्या आणि समुद्रातलं म्हणजे मासे वगैरे असायचे. आणि हे जेवताना रोज त्यांना तिथले शिक्षक विचारायचे की काहीतरी डोंगरातलं आणि काहीतरी समुद्रातलं आहे का. यामागचा त्यांचा उद्देश असा होता की मुलांना चौकस आहार मिळावा, त्यांचं व्यवस्थित पोषण हवं. आणि जर एखाद्याच्या डब्यात एखादी भाजी कमी असेल तर त्यांची बायको जी होती ती त्यांच्या डब्यात टाकत होती किंवा जेवणाच्या ताटात ते द्यायची. अशा प्रकारची ही वेगळीच शाळा होती. धन्यवाद. छान बोलली श्रुतिका. याच्यानंतर रिंकल शिकारे सादर करते पुस्तक प्रकाश वाटा. रिंकल शिकारे. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज APJ अब्दुल कलाम यांची जयंती. अब्दुल कलाम यांच्या स्मृतीस वंदन करून मी माझ्या मनोगतास सुरुवात करते. सर्वप्रथम माझ्या गटाचं नाव सांगते. गटाचं नाव आहे न्यू इंग्लिश स्कूल कनेर आणि मी सादरीकरण करणाऱ्या पुस्तकाचं नाव आहे प्रकाश वाटा. या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर प्रकाश आमटे. श्रम ही हे श्रीराम हमारा असं म्हणणाऱ्या बाबांनी वरोऱ्याच्या ओसाड खडका जमिनीवर आनंदवन उभारले. कुष्ठरुग्णांना आत्मसन्मान मिळवून दिला. ताठ मानेनं जगण्याचं बळ दिलं. विकास आणि प्रकाश या त्यांच्या अफाट कर्तृत्ववान मुलांनी बाबांचा वारसा पुढे चालवला. डॉक्टर प्रकाश आणि मंदा आमटे हे गेली अनेक वर्ष भामरागडच्या जंगलात राहून आदिवासींचं जगणं सुसह्य व्हावं म्हणून प्रयत्नरत आहेत. 1973 साली हेमलकशाला लोक बिरादरी प्रकल्प सुरू झाला. तेव्हा तिथले माडिया गोंड आदिवासी भूक, रोगराई, अंधश्रद्धा यांच्या विळख्यात सापडले होते. त्या जंगलापलीकडचं जग हे त्यांना माहीतच नव्हतं. आज मात्र तिथं सुसज्ज रुग्णालय आहे, शाळा आहे. तिथली मुलं शिकून डॉक्टर होत आहेत, वकील होत आहेत. वैद्यकीय उपचारांअभावी होणारा जे मृत्यूचं प्रमाण होतं ते आता कमी झालेलं आहे. या अंधाराकडून उजेडाकडे झालेल्या प्रवासाचं संपूर्ण श्रेय लोक बिरादरी प्रकल्पाच्या विलक्षण प्रयत्नांना आहे. डॉक्टर प्रकाश आमटे, मंदा आमटे आणि विलास मनोहर
जगन मचकले, दादा पांचाळ, गोपाळ फडणीस, रेणुका मनोहर आणि आता दिगंत, अनघा व अनिकेत ही त्यांची मुलं, या साऱ्यांच्या जबरदस्त इच्छाशक्तीची, दुर्दम्य जिद्दीची ही कहाणी आहे. हे थोडक्यात डॉक्टर प्रकाश आमटे यांचं आत्मचरित्रच आहे. आता या पुस्तकातला एक छान परिच्छेद मला आवडला होता, तो मी सादर करते. तो पुढील प्रमाणे आहे. डॉक्टर प्रकाश त्यांच्या एका परिच्छेदात असं म्हणतात की हेमलकशाला आम्ही ज्या विपरीत परिस्थितीत काम करत होतो ते पाहून लोक आम्हाला वनवासातल्या रामसीतेची उपमा द्यायचे, पण मी तर म्हणतो की वनवासात सीतेला त्या सोनेरी हरणाच्या कातड्याचा तरी मोह झाला होता, पण मंदाला इथं कधीच कसलाच मोह झाला नाही. अबोल आणि शांतपणे, खंबीरपणे ती आयुष्यभर काम करत राहील. तर या परिच्छेदातून इतकं घेण्यासारखं आहे, इतकं उच्च वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर आपल्यासारख्या कोणालाही सहज वाटलं असतं की काय ठेवलंय त्या जंगलात, मस्तपैकी छान एखादं शहरात स्वतःचा दवाखाना चालू, सुखात राहू. पण इथं डॉक्टर मंदाताईंचं कौतुक करावं वाटतं. सर्व सुखाचा त्याग करून कोण कुठल्या त्या जंगलातल्या आदिवासीयांसाठी सर्व आयुष्य पणाला लावलं आणि त्यांचं आयुष्य उज्ज्वल केलं. काम करायची तयारी त्यांची आधीपासूनच होती, दाखवली होती त्यांनी ती. पण अपेक्षेपेक्षा तिथलं चित्र खूपच भयानक पाहायला मिळणं आणि त्या परिस्थितीतही काही तक्रार न करता ऍडजस्ट करणं ही साधी गोष्ट नाही. हर एक परिस्थितीत डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर मंदा आमटे यांनी एकमेकांना या कार्यात अखंड साथ दिली आणि त्याचंच फलित हे की तिथल्या आदिवासींचं जीवन आता अंधाराकडून उजेडाकडे गेलं आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. कोणतंही कठीणात कठीण काम असू द्या, त्या कामात ऍडजस्ट करणं, स्वतःला झोकून देणं आणि कोणत्याही परिस्थितीत हार न मानता पुढे चालत राहणं ही प्रेरणा या प्रकाश वाटा पुस्तकातून आपणाला मिळते. आज द मिसाईल मॅन यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन या कार्यक्रमात आपल्या आझादच्या ऑनलाईन मंचाने मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. धन्यवाद. छान सादरीकरण झालेलं आहे प्रकाश वाटा या पुस्तकाचं. यानंतरचं पुस्तक आहे आई समजून घेताना आणि सादरीकरण करते पूजा चव्हाण. पूजा चव्हाण आहे का? पूजा चव्हाण आहे का? नाहीये मॅम, ती जॉईन नाही झालेली अजून. हा, मग त्याच्यानंतर आहे तोत्तोचान पुस्तकाचं सादरीकरण. आपल्याकडे तोत्तोचान वाचलेल्या विद्यार्थिनी जास्त दिसतात, त्यामुळे तोत्तोचान पुन्हा एकदा सादर करतेय प्राजक्ता पलंगे. तोपर्यंत सगळ्या 9 गटातले जे विद्यार्थी आहेत त्यांनी आपापल्या गटात जे पुस्तक वाचन करणारे ऍटलिस्ट त्याला फोन करावा, म्हणजे आपल्याला त्यांना सादरीकरणाची संधी मिळेल काही जर त्यांचं कन्फ्युजन झालं असेल तर. 9 गटातले जे लोक आहेत त्यांनी आपापल्या गटात चाका आणि शिवाय त्या व्यक्तीला फोन करा पटकन. आता आपल्याकडे 10 मिनिटं फक्त ही मीटिंग चालणार आहे. मॅडम मीटिंग संपत आलेले 10 मिनिटं राहिलेत 10 फक्त, परत ते करावं. प्राजक्ताचं सादरीकरण होईल आणि आपण पुन्हा जॉईन होऊ असं आपण करूया. प्राजक्ता सादर करते, तिला सादरीकरणाची संधी आहे आता. ओके. प्राजक्ताचा आवाज येतोय का सगळ्यांना? नाही, मॅडम आवाज येत प्राजक्ताचा नाहीये. आवाज येत नाहीये. प्राजक्ता आवाज येत नाही. मॅडम आवाज येतोय? हा, येतोय. चाल. तर मी वाचलेलं पुस्तक आहे तोत्तोचान. हॅलो. हॅलो, हा, चालू करू का मॅडम? हा, सुरू कर. व्हिडिओ सुरू आहे ना?
व्हिडिओ चालू आहे मॅडम. ओके ओके. तर मी वाचलेल्या पुस्तकाचं नाव आहे तोत्तो-चान. त्याचे लेखक आहेत तेत्सुको कुरोयानागी आणि त्याचा अनुवाद केला आहे चेतना सरदेशमुख गोसावी यांनी. आणि ह्या पुस्तकाबरोबर माझ्या शाळेतल्याच आठवणी आहेत भरपूर. कारण मी शाळेत असताना तेव्हा आमच्याकडे पुढारी पेपर यायचा आणि त्या पेपरमध्ये दर शनिवारी अंकुर नावाची पुरवणी यायची आणि त्या पुरवणीमध्ये या तोत्तो-चान पुस्तकातील गोष्टी यायच्या. आणि आता बरेच वर्षांनी जेव्हा मी BEd ला ऍडमिशन घेतलं तेव्हा मला आपल्या लायब्ररीमध्ये हे पुस्तक भेटलं तोत्तो-चान आणि पुन्हा एकदा मी ते पुस्तक वाचून काढलं. तर आता माझे प्रेरणादायी पुस्तक आहे तोत्तो-चान आणि या पुस्तकाची नायिका म्हणजेच तोत्तो-चान, छोटी 7 वर्षाची जपानी मुलगी. या पुस्तकामध्ये तोत्तो-चानने तिची शाळा तोमोई व त्या शाळेची स्थापना करणारे त्या शाळेचे मुख्याध्यापक सोसाकू कोबायाशी यांच्याबद्दल लिहिले आहे. जेव्हा ती पहिल्यांदा शाळेतील मुख्याध्यापकांना भेटायला गेली तेव्हा त्यांनी तिचे निरागस बडबडणे 2 तास ऐकून घेतले आणि प्रेमाने बोलले, तोत्तो-चान, आजपासून तू या शाळेची विद्यार्थी झालीस. हे मुख्याध्यापकांकडून ऐकल्यावर तिचे पूर्ण आयुष्यच बदलून गेले होते आणि या साऱ्याचे कारण होते स्नेहशील आणि कल्पक मुख्याध्यापक कोबायाशी. ते तोत्तो-चानला नेहमी म्हणत, तू खरोखर एक चांगली मुलगी आहेस. मुख्याध्यापक कोबायाशींचे प्रेम मुलांच्या उत्साही जीवनाचा मूलाधार होतं. जपान अमेरिका युद्धात अमेरिकेने केलेल्या बॉम्ब हल्ल्यात ही अनोखी आगगाडीची शाळा पूर्णतः जळून खाक झाली. तरीही खचून न जाता मुख्याध्यापकांनी पुढची शाळा कोणत्या प्रकारची बांधूया रे असे त्यांच्या महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलाला म्हणजेच तोमोईला विचारले. कोबायाशींच्या मुलांबद्दलचे प्रेम आणि शिकवण्याची ओढ शाळेला वेढलेल्या ज्वाळांहून अधिक अनावर होती. मुख्याध्यापक कोबायाशी यांच्या स्मृतीस अर्पण करून शाळेतील आठवणी सांगणारे हे पुस्तक तोत्तो-चान. मी जेव्हा जेव्हा हे पुस्तक वाचते तेव्हा मला प्रत्येक वेळी नवीन गोष्टी शिकायला मिळतात. खरं तर आपल्या जडणघडणीमध्ये प्राथमिक शाळेचा आणि शिक्षकांचा मोठा वाटा असतो. यावरूनच शिक्षकांनी मुलांशी कसे वागावे हे पुस्तक सांगून जाते. मी आता शिक्षक होणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांशी कसे वागावे त्यासाठी हे पुस्तक माझ्यासाठी आणि तुम्हा सर्वांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरणार आहे. आता हे लोकप्रिय जपानी पुस्तक विश्वाला संदेश देतं की हजारो फुलं फुलू दे, विचारधारांचा संघर्ष होऊ दे, विश्वाला नवं जीवन मिळू दे. धन्यवाद. आता आपण दुसऱ्यांदा मीटिंग जॉईन करतोय. पुन्हा एकदा 1-2च मिनिटात मीटिंग सुरू होतीये. पुन्हा सगळ्यांनी जॉईन व्हा. नमस्कार, मी जाधव रत्नदीप मिलिंद, आंतरवासिता गट, न्यू इंग्लिश स्कूल चिंचनेर. आज 15 ऑक्टोबर आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जयंतीचा दिवस. आज त्यांचा दिवस. त्यांनी आपल्या देशासाठी दिलेले योगदान आणि आपल्या ज्या देशी आर्थिक महासत्ताकडे वाटचाल चाललेली आहे त्याच्यामागे त्यांनी आपल्या ज्या संरक्षण क्षेत्रामधील त्यांचे योगदान हे आपल्याला खूपच फायदेशीर ठरत आहे. तर त्यांच्या जन्म जयंतीनिमित्त आज आपण हा वाचन प्रेरणा दिन साजरा करत आहे. तर माझ्या गटातर्फे मी वाचलेल्या पुस्तकाचे सादरीकरण करण्याची संधी मिळाली. त्यासाठी मी माझ्या सर्वप्रथम गटाचे तसेच आपल्या कॉलेज प्रशासनाचे आभार व्यक्त करतो आणि मी माझ्या सादरीकरणाला सुरुवात करतो. तर मी वाचलेलं पुस्तक आहे आयुष्याचे धडे गिरवताना. याच्या मूळ लेखिका आहेत सुधा मूर्ती. तसेच याचा मराठीतील अनुवाद आहे लीना सोहोनी यांनी केलेला आहे. सुधा मूर्ती ह्या आपण बघितलं तर इन्फोसिस फाउंडेशनच्या ह्या चेअरपर्सन अध्यक्ष आहेत. सुधा मूर्ती ह्या मूळच्या शिग्गावी कर्नाटक या राज्यातील राहणाऱ्या आहेत. त्यांचे जे लेखन आहे ते इंग्रजी आणि कन्नड या भाषेमध्ये जास्त आहे. तर त्यांचे जे लेखन आहे त्यांचे जो अनुभव आहेत त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जे सामाजिक कार्य करत असताना त्यांना ज्या काही गोष्टी अनुभवायला आल्या त्यांनी त्यांच्या लेखनातून सगळ्यांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. तर त्याचाच मराठीला अनुवाद लीना सोहोनी यांनी केलेला आहे. तर त्याच्यातील काही त्यांच्या विलक्षण गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे. ह्या पुस्तकाविषयी म्हणजे हे पुस्तक हे तुमच्या आमच्या विषयी या सर्वांच्या विषयी आहे. आपण जीवन जगत असताना आपल्याला वेगवेगळे अनुभव येत असतात. वेगवेगळ्या अनुभवातून वेगळी लोक आपल्याला भेटत असतात. त्यांच्यातून काही गोष्टी आपल्याला शिकायला मिळत असतात. काही अशा गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये आपल्या जीवनात आमूलाग्र बदल असा घडत असतो. या बदलातूनच आपण नवीन नवीन गोष्टी कडून एक परिपक्व व्यक्ती बनत असतो.
तर त्यांनी त्यांच्या जीवन जगत असताना जे सामाजिक कार्य केलेलं आहे ते खूप एक अतुलनीय कार्य आहे. कर्नाटक राज्यातील अगदी संगणकीय पूर्ण शाळेत संगणक पुरवण्याचं काम हा त्यांचा एक विडा, त्यांचं एक सामाजिक कार्य हे खूप असं म्हणजे विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचं आणि योगदान देणार आहे. त्यांना आपल्या महाराष्ट्र सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार, तसेच कर्नाटक राज्यातर्फे तिथला महत्वाचा पुरस्कार म्हणजे अतिमाबे पुरस्कार हा देखील प्राप्त आहे. तसेच गुलबर्गा विद्यापीठाकडून त्यांना डॉक्टरेट पदवी ही सुद्धा बहाल झालेली आहे. तसेच कर्नाटक विद्यापीठाकडून डॉक्टरेट, अशा 2 डॉक्टरेट मिळवणाऱ्या सुधा मूर्ती यांचा जीवन प्रवास हा खरंच सामाजिक कार्यामध्ये खूपच आपल्याला एक असा प्रेरणा देणार आहे. तर त्यांच्या प्रवासामध्ये त्यांची एक लेख आहे, त्या लेखामध्ये त्यांनी बॉम्बे टू बंगळूर ह्या प्रवासातील एक रंजक गोष्ट अशी सांगितलेली आहे. सुधा मूर्ती ज्या वेळेस बॉम्बे टू बंगळूर असा प्रवास करत असतात, पहिल्यांदा त्यांचं प्रवासाचं तिकीट असतं ते क्लास 2 मध्ये असतं, स्लीपरचं तिकीटनी ते प्रवास करत असतात. पण ट्रेनमध्ये गेल्यानंतर त्यांना खूप अशी गर्दी दिसायला मिळते तिथे, आणि त्याच्यामध्ये काही प्रवासी असतात ते विना तिकीट सुद्धा चढलेले असतात. त्याच्यातच प्रवास करत असताना गर्दी त्याची जागा शोधतात. अगदी तिथे जागा शोधल्यानंतर कशी बशी त्यांना स्वतःच्या शीटवर जागा मिळते. जागा मिळाल्यानंतर थोड्या वेळानंतर तिकीट चेकर ट्रेनमध्ये येतात. ते सगळ्यांना एक नजरेने त्यांच्या अनुभवातून हेरून विना तिकीट प्रवासी शोधत असतात आणि अगदी त्यांच्याकडून प्रत्येक व्यक्तीकडून दंड वसूल किंवा त्यांना तिकीट घेण्यास भाग पडत असतात. असं करत असताना ज्यावेळेस तो तिकीट चेकर सुधा मूर्ती यांच्या सीट खाली बघतो, तर तिथे एक मुलगी दडलेली असते, लपून बसलेली असते, अगदी काहीच न बोलत असते. तर त्यावेळेस तो त्या मुलीला बाहेर बोलवतात, तिला सांगतात की बाबा तू तिकीट काढलेलं नाहीस, तुला तिकीट काढावं लागेल. पण ती मुलगी काहीच बोलत नसते. त्यावेळेस तो तिकीट चेकर असतात, ते टीसी त्या मुलीला म्हणतात पुढच्या स्टेशनला तुला उतरावं लागेल. त्यावेळेस सुधा मूर्ती हा सगळा प्रसंग बघत असतात आणि त्यांना ते त्यावेळेस त्यांना विचित्र वाटतं, कारण पुढचं जे स्टेशनला उतरला तर त्या मुलीला खूप तिथं एकटी त्या प्रवासात तिला खूप रात्रीची वेळ आहे, त्यामुळे तिला ते त्रास होईल या भावनेने त्या म्हणतात की मी तिची तिकीट काढते. त्यावर तो जो टीसी असतो तो म्हणतो, मॅडम तुम्हाला तुमच्याकडे बघून मला थोडं हसावंसं वाटतं, कारण माझा अनुभव असा आहे की हे असे काही लोक असतात हे ट्रेनमध्ये चढतात, पुढच्या स्टेशनला उतरतात, भीक मागून जगतात, ह्याच्यातून यांचं चाललेलं असतं. तुम्ही त्यांचं तिकीट काढून वेळ तुमचा वाया घालवताय, तुमचे पैसे वाया घालवतायत. पण तरीही सुधा मूर्तींना राहत नाही. मग त्यावेळेस ते विचार करतात की ती रात्र झालेली आहे, त्या मुलीला एकटं सोडायला नाही पाहिजे, म्हणून त्या मुलीचं तिकीट अगदी बंगळूर पर्यंतचं तिकीट सुधा मूर्ती त्यावेळेस त्यांना काढून देतात. आता ते तिकीट काढल्यानंतर तो टीसी म्हणतो ती मुलगी पुढच्या स्टेशनला कुठेही उतरेल. मग सुधा मूर्ती म्हणतात तरीही चालेल, पण तिला तुम्ही प्रवास करायचे तिथपर्यंत करता येईल. हा प्रवास करत असताना तिला ते खाऊ देतात, पण ती मुलगी अविश्वासानं त्यांच्याकडे बघत असते, ओळख नसते. रात्रीची वेळ होते की आता प्रवास बघितला असेल तर आपण या प्रवासामध्ये ज्यांची तिकीट कन्फर्म नसते त्यांना इतर ठिकाणी जागा शोधावी लागते. तशीच ती मुलगी रात्रीच्या ठिकाणी खाली बसलेली असते, तिथंच तो सुधा मूर्तीने तिला दिलेला जेवणाचा डबा असतो. तर जेवणाच्या डब्यामध्ये अगदी ती जेवण रात्रीच उठून खाते. सुधा मूर्ती सकाळी बघतात, त्यांना वाटतं की ती उतरली असेल, पण मुलगी तिथंच असते. शेवटी ती मुलगी अगदी त्यांच्याबरोबर बंगळूर पर्यंतचा प्रवास करते. बंगळूरच्या प्रवासात तिथं उतरल्यानंतर त्यांच्या मनात येतं की त्या मुलीला आपण बंगळूर पर्यंत घेऊन आलेलो आहे, पण तिच्या तर इथं कोणी ओळखीचं नाहीये. आता इथून प्रवासापर्यंत साथ दिली, पण इथून पुढचा प्रवास ती कसा करणार. त्यावेळेस सुधा मूर्ती तिला आश्रमात घेऊन जातात आणि आश्रमात तिथं जे मुलींसाठी राहायची व्यवस्था असते त्यांच्या ओळखीची तिथं रामसर म्हणून असतात, त्यांच्याकडे देतात. म्हणजे सुधा मूर्ती तिथंच न सोडता त्यांच्या सामाजिक कार्यात तिला सहभाग करून घेतात आणि त्या आश्रमात राहायची व्यवस्था करतात आणि त्या मुलीचा अगदी शिक्षणाचा विडा उचलतात. त्यांच्या सामाजिक कार्याचं योगदान एवढं मोठं होतं की ती मुलगी त्या आश्रमात शिकून ती मुलगी अमेरिकेत स्थायिक होते, अमेरिकेत मोठ्या कंपनीत कामाला लागते. म्हणजे त्यांचा सामाजिक कार्याचा किती मोठ्या प्रमाणात जनतेला, सामान्य जनतेला फायदा झाला हे यातून आपल्याला बघायला मिळतं. तसंच त्यांनी एक ओडिसा राज्यामध्ये सामाजिक कार्य करत असताना इन्फोसिस फाउंडेशन तर्फे तिथे आदिवासी भागामध्ये ते शाळा बांधण्याचं काम करत असतात आणि सुधा मूर्तींना सवय आहे की अशा ज्या गोष्टीमध्ये ते स्थानिक लेवलला जाऊन तिथं मदत करत असतात. तर त्यांच्या या प्रवासात त्या ज्यावेळेस त्या आदिवासी पाड्यामध्ये अगदी जिथे रस्ता सुद्धा नसतो अशा ठिकाणी त्यावेळेस गेलेला असतात, तर तिथंच त्यांच्याबरोबर दुभाषी सुद्धा घेऊन गेले जातात. दुभाषी याचा अर्थ जो दोन्ही भाषा बोलणारा आणि भाषांतर करून एकमेकांना सांगणारा. तर त्या आदिवासी पाड्यामध्ये जातात, तिथं खूप पाऊस पडत असतो. त्या पाऊस पडत असताना त्या जंगलामध्ये एक छोटंसं घर असतं, त्या घरामध्ये त्या आधारासाठी जातात. आता आपल्याला माहित असेल अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. तसंच त्या घरात राहायला गेल्यानंतर तिथं निवाऱ्यासाठी गेल्यानंतर तिथला जो व्यक्ती असतो तो व्यक्ती विचार करतो की आता हे आपल्या घरी आलेले आहेत, त्यांना काहीतरी आपल्याला पाहुणचार करावा लागेल. पण आता आदिवासी भाग तिथं सगळ्या गोष्टींची कमतरता, पण तरी तो त्यांना विचारतो की आपण काय घेणार.
तर त्यावेळेसच त्या म्हणतात की मी तुमच्याकडे असेल. आता तो माणूस म्हणतो की चहा घेणार का, तर सुधा मूर्ती हा चहा पित नसल्यामुळे त्या चहा नाकारतात. त्यावर तो पुन्हा विचारतो दूध घेणार का. आता सुधा मूर्ती त्याला होकार देतात, कारण त्यांना त्यांना मनातून त्यांना वाईट वाटून द्यायचं नसतं. पण तो जेव्हा व्यक्ती आत जातो त्यावेळेसच त्याच्या मार्धांगिनीचं आतूनच वक्तव्य येतं की दूध ही किती गोष्ट अवघड आहे, ही तर आपल्याला मिळणं अवघड आहे. त्यांनी मासे मागितले असते तरी मी तळ्यातून आणून दिलेले असते, किंवा इतर कोणताही भाताचं खिचडी भात जरी मागितला असता दिला असता, पण दूध ही त्यांनी तरी खूप महाग गोष्ट मागितली. ही गोष्ट सुधा मूर्तींना संस्कृत भाषेचं ज्ञान असल्यामुळे थोडेफार समजते. त्यांना थोडे वाईटही वाटते की मी अगदी त्यांच्या लहान मुलाच्या जी जेवणाची गोष्ट आहे ती मागितलेली आहे. अशा गोष्टीतून मग त्यांनाही जाणवतं. त्यावेळेस तो व्यक्ती बाहेर येतो, त्यावेळेस त्यांना ते सांगतात की मी जी मागितलेली गोष्ट आहे ती मला नकोय, कारण माझा उपवास आहे. तर त्यावेळेस असतो बुधवार. तर अगदी त्या व्यक्ती विचारतो की बुधवारी तुम्ही खात नाही, माणसं सोमवारचे उपवास धरतात, मंगळवारचे धरतात. तर त्या म्हणतात की माझा बुद्धाचा उपवास आहे. असं करून ज्यावेळेस बाहेर येतात त्यावेळेस तेव्हापासून ठरवतात की आयुष्यामध्ये कधीही कुठे चहा, दूध किंवा कुठलीही गोष्ट घ्यायची नाही. असं या सुधा मूर्तींचं आपल्या सामाजिक कार्यामध्ये खूप त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी जसे ते प्रेरणादायी विचार आहेत, त्यांचं जे सामाजिक कार्य आहे ते पूर्ण भारतभर पसरलेलं आहे. इन्फोसिस फाउंडेशन तर्फे त्या आपल्या अगदी भारतभर आदिवासी भागामध्ये, तसेच ज्या भागामध्ये खरंच शिक्षणाची गरज आहे, संगणक क्षेत्र हे जे आहे त्या संगणकाचा पूर्ण ग्रामीण भागामध्ये कसा उपयोग होईल असा फाउंडेशन तर्फे विचार त्यांच्या केला जातो. आणि त्यांचं हे आयुष्यावर धडे घडवताना या पुस्तकात वेगवेगळे जे अनुभव आहेत हे खरंच आपल्याला प्रेरणादायी आहेत. आणि मला असं वाटतं सर्वांनी नक्कीच ते पुस्तक वाचावं अशी मी सर्वांकडून आशा व्यक्त करतो. आंतरवासिता गट न्यू इंग्लिश स्कूल चिंचनेर, मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर ए बी पाटील सर, तसेच आपल्या कॉलेजच्या मान्य प्राचार्या नलवडे मॅडम, उपप्राचार्य धनवडे सर, या सर्वांनी मला इथं व्यक्त करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. छान सादरीकरण रत्नदीप. यानंतरचं आहे पुस्तक आपणही जिंकू शकतो, दीपाली त्र्यंबक गायकवाड. दीपाली गायकवाड आहे का? मॅडम थांबा एक मिनिट. नमस्कार, माझ्या गटाचे नाव आहे महात्मा गांधी विद्यालय पाचवड. मी अभिरूप शिक्षिका दीपाली त्र्यंबकराव गायकवाड. आज मी मला प्रेरणादायी असलेले पुस्तकाचे सादरीकरण करत आहे. पुस्तकाचे नाव आहे आपण जिंकू शकतो, यू कॅन विन. हे इंग्रजी पुस्तक, याचे भाषांतर शिवखेडा सरांनी आपण जिंकू शकतो यामध्ये केलेले आहे. शिवखेडा सर हे धनबाद झारखंड येथील आहेत. त्यांच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर लिहिलेले आहे, विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते गोष्टी वेगळ्या प्रकारे करतात. शिवखेडा सर यांनी त्यांच्या पुस्तकांची विभागणी प्रकरणानुसार केलेली आहे. त्यातलं पहिलं प्रकरण म्हणजे क्षमता आणि बुद्धिमत्ता. त्यांचं पहिलं प्रकरण क्षमता आणि बुद्धिमत्ता. त्यातलं दुसरा दृष्टिकोन आहे सभोवतालचा, अनुभवाचा व शिक्षक कुठल्या दृष्टीने विचार करू शकतात हे या पुस्तकामध्ये लिहिलेले आहे. त्यापैकी एक म्हणजे बहुतेक लोक क्षमता आणि बुद्धिमत्ता यांच्या अभावामुळे यशस्वी होतात असे बहुतेक लोक मानतात. तर इच्छा, दिशा, शिस्त यांच्या अभावामुळे आपण आपला दृष्टिकोन ठरवतो असे शिवखेडा सरांनी त्या पुस्तकात मांडलेले आहे. या पुस्तकाची सुरुवात वेगवेगळ्या उदाहरणाने स्पष्ट केलेले आहे. हेच एक दृष्टिकोन म्हणजे शिवखेडा सरांनी दृष्टिकोन म्हणजे काय हे समजण्यासाठी एक उदाहरण सांगितले. ते उदाहरण म्हणजे एक फुगेवाला जत्रेमध्ये दररोज फुगे विकण्यासाठी जातो आणि फुगे विकत असताना तो वेगवेगळ्या प्रकारचे फुगे विकत असतो. वेगवेगळे फुगे विकत असताना एके दिवशी एक मुलगा त्यांची पॅन्ट ओढून म्हणतो
की सर मला एक फुगा द्या, मला एक फुगा द्या. त्यावेळेस तो मुलगा एक काळ्या रंगाचा फुगा मागतो आणि म्हणतो की वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे कलरचे जे फुगे आहेत ते आकाशामध्ये उडतायत. तसा काळ्या रंगाचा फुगाही मला आकाशात उडवायचा आहे, त्यामुळे मला काळ्या रंगाचा फुगा द्या. तर तो फुगेवाला म्हणतो, अरे हा फुगा वेगवेगळ्या कलरमुळे आकाशात उडत नाही, तर त्याच्यामध्ये जी भरलेली हवा आहे त्यामुळे तो फुगा आकाशात उडतो. ह्याच्यावरून आपल्याला असे दिसून येते की आपण जे बहुतेक आकलन करतो, बाहेरून जो आकलन करतो ते न करता आतील जे आकलन करायचे आहे ते केले पाहिजे. असे या उदाहरणावरनं सांगण्याचा प्रयत्न शिवखेडा सरांनी केलेला आहे. असे वेगवेगळे उदाहरणं त्यांनी दिलेली आहे. धन्यवाद. चांगले सादरीकरण झालं दीपाली. यानंतरचा सादरीकरणाचा पुस्तक आहे तो चार आणि विद्यार्थी आहे सुशील कुमार माने. सुशील कुमार आहे का? मी सर्वांना वाचन प्रेरणा दिनानिमित्त आपण जो हा वाचन प्रेरणा दिन आपण डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या स्मृती दिनानिमित्त साजरा केला जातो. संपूर्ण भारतभर हा जो त्यांच्या एक आपण वाचनातून त्यांना एक आपण आदरांजली किंवा आपण त्यांना मानवंदना आपण देतो. यासाठी मी आमच्या गटातर्फे मला सादरीकरणाची जी संधी मिळाली, मी त्यासाठी आमच्या गटाचे पहिले आभार मानतो. आतापर्यंत आपण हे तोत्याने पुस्तकाचं 2 वेळा सादरीकरण झालं. मला वाटतं की शिक्षकी पेशासाठी हे पुस्तक अगदी उपयोगाचं असं ठरतं आणि मलाही मी हे पुस्तक खरं ह्याच्या मागे एक वेगळी गोष्ट आहे की मी ज्या वेळेस वाचनालयात गेलो आणि त्यावेळेस जे मला पुस्तक हवं होतं त्याच्याऐवजी ते पुस्तक मला त्यावेळेस अवेलेबल नसताना मला तत्वज्ञान हे पुस्तक वाचायला मॅडमनी दिलं आणि हे पुस्तक खूप मी पहिल्यांदा वाचलं आणि माझं असं लक्षात आलं की ह्या पुस्तकामध्ये काहीतरी वेगळी गोष्ट आहे आणि हे पुस्तक प्रत्येकाने वाचावं असं माझी प्रत्येकाला विनंती करतो. आता तो तुम्हाला माहितीच असेल की एक तेस्तुके कुरियानागी म्हणून ज्या लेखिका आहेत त्यांच्या लहानपणीबद्दल शाळेबद्दलच्या आठवणी आहेत. यामध्ये त्यांचं काय तर तोमय विद्यालय या ठिकाणी जे वेगवेगळ्या पद्धतीचे शिक्षण म्हणजे शिक्षण हे कसं वेगवेगळ्या पद्धतीने आपण देऊ शकतो मुलांना. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की शाळेमध्ये विद्यार्थ्यांना ते शाळेची पहिलीच वेगळी जी वेगळे पण होतं ते म्हणजे शाळा भरत होती ते ठिकाण. आता तुम्ही शाळेचं ठिकाण वेगवेगळ्या पद्धतीने बघू शकता की आता सिमेंटच्या आपल्या वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे त्या गोष्टी खूप शाळेसाठी महत्वाच्या ठरतात. पण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी जे त्यांचे मुख्याध्यापक होते त्यांनी खूप वेगळा विचार केला की ज्या रेल्वे असतात रेल्वेचे बंद पडलेली रेल्वे त्याचे डबे त्यामध्ये वर्ग भरवले जात होते आणि त्या ठिकाणी एक सांगायचं असं की तर ती जे बैठक व्यवस्था होती ती विद्यार्थ्यांनाही खूप अशी त्यातून शिकण्यासारखं काहीतरी मिळू शकतं की त्या ठिकाणी जे बैठक व्यवस्था होती ती ठरलेली नव्हती. विद्यार्थ्यांना कधी जो अगोदर येईल तो त्या ठिकाणी बसत होता अशा पद्धतीची बैठक व्यवस्था. त्या ठिकाणी अजून संगीतातून शिक्षण म्हणजे युद्धरेमिक्स हा युरोपातील एक प्रकार की त्या ठिकाणी सोसाको कोबायाशी हे जे मुख्याध्यापक होते त्यांचे विचार खूपच वेगळे होते. कारण त्यांना माहित होतं की प्राथमिक शिक्षण हा विद्यार्थ्याचा आयुष्याचा पाय असतो आणि आपल्याकडे अशा पद्धतीचे विचार मांडणारे जसे की अनुताई वाघ की प्राथमिक शिक्षण हाच शिक्षणाचा पाया मानून त्यांनी त्या पद्धतीचं विद्यार्थ्यांना शिक्षण देणे. मग त्या ठिकाणी मी बऱ्यापैकी तुम्हाला तोत्याबद्दल माहिती आहेच पण मी एक वेगळं म्हणजे त्या ठिकाणी काय होतं की तर जी तोमय विद्यालय असतं त्या ठिकाणी एक नवीन डबा येतो म्हणजे नवीन वर्ग ऍड होतो. पण तो कशाचा असतो विद्यार्थी लहान असतात त्यांच्या पुढे ते कुतूहल निर्माण होतं. पण त्या विद्यार्थ्यांना जे तेथील
जे मुख्याध्यापक असतात ते त्यांना सांगतात की आपल्या इथे एक नवीन डबा येणार आहे, म्हणजे रेल्वेचा डबा, आणि त्या ठिकाणी एक ग्रंथालय आपण ग्रंथालयाची सुरुवात करणार आहोत. तर विद्यार्थ्यांना ग्रंथालय किंवा त्या डब्यापेक्षा आकर्षण वाटतं. मग ते विद्यार्थ्यांना काय वाटतं की जी रेल्वे जी असते ती रुळावरून चालते, पण ही रेल्वेचा रुळ इथपर्यंत कसं येईल ह्याच्याबद्दल विद्यार्थ्यांना कुतूहल असतं. मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे की त्या ठिकाणी जे मुख्याध्यापक असतात ते मुख्याध्यापक असं त्यांचे विद्यार्थी त्यांना विनवणी करतात की आम्हाला तो डबा कसा येतोय ते बघायचंय. मग त्यासाठी ते विद्यार्थी त्यांच्या मुख्याध्यापक म्हणतात की आपल्या पालकांना विचारल्याने हा डबा उशिरा येईल, म्हणजे उशिरा म्हणजे रात्री येईल, पण आपल्या शाळेचं टायमिंग नुसार ते शक्य नसतं. तरी ते मुख्याध्यापक त्या विद्यार्थ्यांना त्या कुतूहल जे आहे त्याला त्या विद्यार्थ्यांचे कुतूहल किंवा त्यांच्यामध्ये ती नवीन गोष्टीबद्दल शिकण्याची त्यासाठी ते कायम त्यांना प्रोत्साहित करत असतात आणि प्रोत्साहित करून त्यांना ते जो डबा आता आपल्याला वाटणार की किती साधारण गोष्ट आहे, पण ते विद्यार्थ्यांची जी नवीन शिकण्याची जी आवड किंवा गोष्टीबद्दलची त्यांना विरोध न करून त्याला त्या रात्री डबा त्यासाठी पण मुख्याध्यापक चित्रदृष्टी बघतात त्या दिवशी त्या ठिकाणी ग्रंथालय मध्ये पुस्तकं वगैरे त्या ठिकाणी अंतर दिसतं की प्रत्येक विद्यार्थी आपले पुस्तक घेऊन त्या ठिकाणी ते वाचन करतं. आणि मुख्याध्यापकांना आपण जो निर्णय घेतला किंवा आपण जे या शाळेमध्ये ग्रंथालय जे स्थापन केलं ते स्थापन केलेल्याचा जसं की आपण वाचन प्रेरणा दिनानिमित्त पुस्तकं आपण वाचली पाहिजे विद्यार्थ्यापुढे असा आपण जो शाळेमध्ये आपण जो उपक्रम राबवला त्याप्रमाणेच त्या ठिकाणी ते काही चित्र आपल्याला बघण्यासारखं मिळतं. हे तोत्तचान हे पुस्तक खूपच आपल्या शिक्षकी पेशासाठी मला तर वाटतं की सर्वांनीच आपल्या या ठिकाणी जे उपस्थित आहेत त्यांनी वाचावं. कारण लहान मुलगी आहे किंवा तिचा जो स्वभाव आहे तो कशी ऍक्सेप्ट करून घेत आणि त्याबद्दल तिला जे वेगळं पण आहे ते तिला मगाशी सांगितलं खूप चांगली त्या लहान मुलाला तिच्या मनावर एवढं चांगलं होतं की तिला माहित नसतं की तिला या पहिल्या शाळेमधून त्याच गोष्टीसाठी काढलेलं असतं, पण त्या शाळेमध्ये तिथे जे मुख्याध्यापक तिला तिला न टोकता तिला सतत प्रोत्साहन देत व तिला जे तिचे जे म्हणणं आहे ते सामान्य गोष्टी तिच्या ऐकून घेतल्या जातात. या गोष्टीमध्ये तोत्तचान हे पुस्तक खूपच वाचण्यासारखं आहे. धन्यवाद. छान सादरीकरण सुशील कुमार. यानंतर स्नेहल काटकर पुस्तकाचं सादरीकरण करते. पुस्तकाचं नाव आहे एपीजे अब्दुल कलाम. स्नेहल काटकर. नमस्कार, माझ्या पुस्तकाचं नाव आहे भारताचे पहिले वैज्ञानिक राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम. माझे नाव आहे काटकर स्नेहल. माझ्या गटाचे म्हणजे माझ्या शाळेचं आम्ही शाळेमध्ये आता आंतरवासितेसाठी आहोत त्या शाळेचे नाव आहे रयत मराठी माध्यमिक शाळा सातारा. आमचे मार्गदर्शक आहेत प्राध्यापक मोरे सर. मी आजच्या माझ्या प्रेरणादायी पुस्तकाच्या सादरीकरणाला सुरुवात करते. हे पुस्तक जे आहे याचे लेखक आहेत अनसुया कुंभार ह्या मॅडम आहेत आणि त्यांनी हे पुस्तक जे पहिली आवृत्ती काढली ती ही 15 ऑक्टोबर 2016 वाचन प्रेरणा दिनानिमित्त पहिली आवृत्ती काढलेली आहे. आणि यामध्ये अब्दुल कलामांच्या जीवनाविषयी बरीचशी माहिती यामध्ये दिलेली आहे. त्यामध्ये विख्यात संशोधक, तंत्रज्ञ, मर्मज्ञ, कुशल प्रशासक, हाडाचे शिक्षक, प्रतिभावान कवी, संवेदनशील लेखक, क्षेपणास्त्र पुरुष, तळमळीचे व्याख्याते, सच्चे पर्यावरणवादी, प्रखर राष्ट्रप्रेमी, दयाळू मानवतावादी अशा अनेक भूमिका पार पाडणाऱ्या डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची यशोगाथा यामध्ये त्यांनी लिहिलेली आहे. आपल्या प्रभावी कार्यकर्तृत्वाने देशाला आणि जगालाही त्यांनी ललांभूत ठरवले. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे लाडके असलेले कलाम सर आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत आपल्या आवडते विद्यादानाचे काम उत्स्फूर्तपणे करत राहिले. आतापर्यंत होऊन गेलेल्या सर्व राष्ट्रपतींमध्ये
सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या डॉक्टर कलाम सर यांनी देशातील असंख्य तरुणांना देशोन्नतीची प्रेरणा दिली. त्यांनी ध्येयपूर्तीसाठी स्वप्न बघायला शिकवलं. तसंच त्यांनी 24 तास त्यांना देश विकासाचा ध्यास लागलेला होता. क्षेपणास्त्रे, अग्निबाण आणि उड्डाण वाहकांच्या निर्मितीत स्वतःला त्यांनी झोकून दिलं होतं. त्यांची राहणी साधी आणि त्यांची उच्च विचारसरणी त्यांनी अंगीकारलेली होती. त्यांचे व्यक्तिमत्व लहान मोठ्या, गरीब, श्रीमंत, सर्वधर्मीय, सामान्य जनतेसाठी एक भारतीय आदर्श ठरले होते. राष्ट्रपती पद भूषवलेल्या या महान शास्त्रज्ञांची ओळख विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक अशीच कायम राहिली आहे. आणि झोपल्यावर दिसतात ती स्वप्ने नव्हे तर जी तुम्हाला झोपू देत नाहीत तीच स्वप्ने असतात, असं त्यांनी त्यांच्या म्हणजे भाषणातून वगैरे सर्वांना सांगितलेलं आहे. तसंच त्यांनी 2020 सालापर्यंत आपले राष्ट्र केवळ विकसनशील न राहता विकसित राष्ट्र होऊन महासत्ता नक्की बनेल असा विश्वास किंवा आराखडा त्यांनी भारतीयांसमोर मांडलेला होता. रामेश्वरम ते राष्ट्रपती भवन असा त्यांचा रोमांचकारी जो काही जीवन प्रवास आहे तो या पुस्तकामध्ये अनसुया कुंभार यांनी म्हणजे लिहिलेला आहे. तर यामध्ये त्यांचे अनेक जीवनाचे प्रसंग यामध्ये त्यांनी रेखाटले आहेत. परंतु त्यातला एक जो आहे विविधरंगी व्यक्तिमत्व व नेतृत्व, म्हणजे कलामांचं व्यक्तिमत्व कसं होतं किंवा त्यांचं नेतृत्व कसं होतं याबद्दल मी थोडक्यात बोलणार आहे. त्यांचं बोलणं, अब्दुल कलामांचं बोलणं हे विनम्र, मृदू आणि त्यांची वेशभूषा साधी, सिंपल होती. त्यांचे ज्या दोन्ही खोल्या होत्या त्यामध्ये आवश्यक इतकंच फर्निचर, त्यांच्या पुस्तकांची कपाटं इतकंच त्यांचं सामान होतं. आणि त्याचबरोबर त्यांचं जेवण हे शाकाहारी असायचं. ते विरंगुळ्यासाठी सतार तसेच संगीताच्या काही कॅसेट एवढ्याच बाबींवर म्हणजे आपलं जीवन जगणारे ते महान असे व्यक्ती होते. आणि विकासाच्या मार्गात कुठल्याही योजनेत अपयश येऊ शकतं आणि हे मान्य करून अपयशालाच यशाची पहिली पायरी ते समजायचे. आणि चुका का केल्या किंवा कोणी केल्या किंवा त्या चुका कशा घडल्या याचा विचार न करता पुढे त्या चुका कशा टाळता येतील व पुन्हा आत्मविश्वासाने कामाला कसे लागता येईल हे या पुस्तकात मांडलेल्या विचारातून आपल्याला शिकायला मिळतं. आणि आपल्या हाताखालच्या अधिकाऱ्यांना, कुशल तंत्रज्ञ असतील किंवा इतर कोणी कर्मचारी असतील, अशा लोकांना एपीजे अब्दुल कलामांनी केवळ शब्दांनी प्रोत्साहित केलं नाही, तर त्यांनी त्यांना पारितोषिकांनी गौरवण्याची पद्धत अंमलात आणली. तसंच त्या लोकांच्या विविध अडचणी दूर करणे, त्यांना स्वतःचा वेळ काढून त्यांना भेटणे, त्यांच्याशी आपुलकीचे 4 शब्द बोलणे असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. आणि त्यांनी कर्मचाऱ्यांच्या पुस्तकी पदव्या किंवा सर्टिफिकेट्स यांकडे लक्ष न देता तो आपल्या कृतीनिशी किती गांभीर्याने आपलं काम करतोय किंवा तो किती प्रामाणिकपणे काम करतोय याकडे त्यांनी लक्ष दिलं. तसेच जेव्हा एखादा गरीब व्यक्ती वेदनेने तळपडत असेल, आजारी लोक असतील, तर त्यांच्या म्हणजे करुणेने त्यांचे हृदय नेहमी भरून यायचं. आणि कितीही विरोध झाला तरी एखाद्याच्या भल्यासाठी आपला जो काही चाकुरीबद्ध जीवनाचा मार्ग असेल त्यातून बाहेर येऊन मदतीचा हात पुढे करण्यात ते नेहमी पुढे असत. आणि चुका करणाऱ्यांना क्षमा करण्याची ताकदही त्यांच्याकडे होती. ते इतरांविषयी आपल्या मनात अजिबात नाराजी, कटुता ठेवत नव्हते. आणि या बाबतीतच डॉक्टर कलामांनी एक कविता लिहिली, ती या पुस्तकामध्ये दिलेली आहे. ती कविता अशी आहे की सबसे उत्तम कार्य क्या होता है, सबसे उत्तम कार्य क्या होता है, किसी इंसान का दिल खुश करना, किसी इंसान का दिल खुश करना, किसी भूखे को खाना देना, जरूरतमंद की मदद करना, किसी दुखियारे का दुख हराना, किसी घायल की सेवा करना, किसी घायल की सेवा करना. अशी ही त्यांनी कविता लिहिली. यामध्ये त्यांनी त्यांचं जे काही गरिबांबद्दल किंवा दुःखितांबद्दल जे मत आहे ते यामध्ये त्यांनी मांडलेलं आहे. ते म्हणजे धार्मिक वृत्तीचे होते. त्यांचं जसं कुराणाचा अभ्यास होता त्याचप्रमाणे त्यांचं भगवद्गीतेचंही अध्ययन होतं. आणि तिरुकुरल धर्मग्रंथातील कितीतरी ओव्या त्यांच्या पाठ होत्या. आणि त्यांनी म्हणजे आपण म्हणतो की त्यांचं डॉक्टर कलाम हे अविवाहित होते, परंतु ते लग्न करणारच नाहीत अशा विचारांचे ते नव्हते.
ते लग्नाच्या वयाचे होते तेव्हा त्यांचे मोठे बंधू APK मुथ्थू मारा वक्कायार यांनी त्यांना म्हटले, अब्दुल तू आता लग्नाच्या वयाचा झाला, त्यावेळेस तू आता गावाला चल, तिथे आपण एक मुलगी पाहिली आहे आणि तुझं लग्न उरकून घेऊया. त्यावेळी पण मात्र त्यावेळी कलाम खूप कामामध्ये होते आणि त्यामुळे 10 दिवसानंतर ते गावाला गेले. तोपर्यंत उशीर झालेला होता आणि सर्व गोष्टी फिसकटलेल्या होत्या. दरम्यान त्यानंतर त्यांच्या मातोश्री आजारी पडलेल्या आणि त्यामुळे त्यांच्या लग्नाचा विषय हा परत कोणीच काढला नाही आणि कलामांनीही पुढे लग्नाच्या विषयाकडे म्हणजे लग्नाला आवश्यक असा वेळ दिला नाही. त्यांनी आपलं सर्व जीवन जे आहे ते विज्ञान, संशोधन, मातृभूमी व तरुण युवकांच्या विकासासाठी झोकून दिलं. तसेच एकदा कलामांनी डॉक्टर मॅडम. रघुनाथ काटकर मॅडम. माशेलकर काटकर हा मॅडम. हा बोला ना मॅडम. उरकत घ्या की म्हणजे प्राचार्य मॅडमना बोलायचं. हो झालं मॅडम, 2च मिनिटं. यांनी जेव्हा माशेलकरांना आपल्या व्याख्यानासाठी बोलवलं होतं त्यावेळेस त्यांनी त्यांना म्हणजे मिस्टर टेक्नॉलॉजी ऑफ इंडिया असं म्हणून उद्बोधलं होतं. त्यावेळेस ते कलाम त्या रघुनाथराव माशेलकरांना असे म्हटले की तुम्ही जरी मला मिस्टर टेक्नॉलॉजी ऑफ इंडिया असं सन्मानलं असलं तरी मी मिस्टर पेटंट इलिटरेट आहे. म्हणजेच त्यांच्या बोलण्यामध्ये किंवा म्हणजे त्यांच्याकडे जो कमीपणा आहे तो ते स्पष्टपणे सांगितला त्यांनी. म्हणजे त्यांनी कोणतंही लपून ठेवलं या पुस्तकातून शिकायला मिळतं. तसेच मला या सादरीकरणाची संधी दिल्याबद्दल आमच्या गटातील सर्व विद्यार्थी शिक्षक, आमचे मार्गदर्शक, तसेच आपल्या कॉलेजच्या प्राचार्य मॅडम, उपप्राचार्य सर यांचे मी आभार मानते. थँक्यू. यानंतर मी प्राचार्य मॅडमना विनंती करते की त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. नमस्कार सर्वांना, नवरात्राच्या आणि वाचन प्रेरणा दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आज आपण ऑनलाईन पद्धतीनं हा वाचन प्रेरणा दिन साजरा करतोय, पण त्याचबरोबर अनेक शाळांमध्ये काही विद्यार्थ्यांनी काल देखील हा वाचन प्रेरणा दिन साजरा केलेला आहे. तेव्हा आणि उद्या देखील काही जण करतील. तर आपापल्या परीनं आपण वाचनाची प्रेरणा आपल्या विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचा खारीचा वाटा उचलूया आणि त्यातूनच डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना अभिवादन करूया. आजच्या दिवशी त्यांना अभिवादन करत असताना ज्या विद्यार्थ्यांनी आपलं वाचन स्फुट म्हणूया किंवा पुस्तकाचं एक समीक्षा सादर केली, त्या सर्व विद्यार्थ्यांचे म्हणजे मुलांनी श्रुतिका भस्मे, रिंकल शिकारे, प्राजक्ता पलंगे, रत्नदीप, दीपाली गायकवाड, त्याचबरोबर स्नेहल काटकर, आणखी कोणी राहिलं असेल तर त्या ते करूया. तर अनेक पुस्तकांचा, शक्यतो तोत्तोचान या पुस्तकाचा प्रभाव बऱ्याच मुलांच्या वरती दिसला आणि तो साहजिक आहे. कारण आज देखील म्हणजे मला आठवतंय की 2002 साली एकदा वाचलं होतं, 4 साली एकदा तोत्तोचान वाचलं. त्यानंतर मी 2006 साली माझ्या रिफ्रेशर कोर्स साठीचं एक द्यायचं म्हणून ते वाचलं आणि पुन्हा मी ते दरवर्षी जेव्हा पुस्तक ते हातात घेते त्यावेळेला त्या पुस्तकाचे वेगवेगळे आयाम, एक शिक्षक म्हणून, एक विद्यार्थी म्हणून, एक पालक म्हणून आणि समाजाचा एक घटक म्हणून हे खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्या समोर येतात. असंच पुस्तकांच्या बाबतीत असतं. आपण पुस्तकं वाचली पाहिजेत आणि त्यानुसार आपण स्वप्न देखील पाहिली पाहिजेत, मोठं होण्याची, चांगला माणूस बनण्याची आणि त्याच्यामधले म्हणजे आपण व्यक्ती आणि चांगला माणूस ह्याच्यामधले सगळे अडथळे पार करत जसं APJ अब्दुल कलामांनी आपलं आयुष्य घडवलं आणि आपल्या सगळ्यांना ते प्रेरणादायी बनवलं, त्या पद्धतीनं आपण देखील बनूयात. त्यांच्याच 1-2 कविता मी थोडक्यातल्या आपल्या पुढे ठेवते आहे. त्यांचं संवेदनशील मन सगळ्यांना माहिती आहे, पण त्यांनी एक संदेश नावाची कविता लिहिली. त्यामध्ये असं त्यांनी म्हटलं होतं, 5 मिनिटं राहिले त्यामुळे मी फास्ट घेणार आहे. सर्व माणसे सारखे निर्मिली आहेत हे लक्षात असू द्या. निर्मात्याने त्यांना परत न घेता येणारे सारखेच वर दिले. जीवन, स्वातंत्र्य, आनंदाचा शोध घ्यायचा ध्यास दिला. यश नावाच्या रहस्याची चावी दिली. कामावर प्रेम बाळगा आणि स्वप्नावर विश्वास ठेवा. पृथ्वीवरील कोणतीही शक्ती तुमची स्वप्नपूर्ती रोखू शकणार नाही. आणि मग निसर्गाच्या बाबतीमध्ये त्यांनी असं म्हटलं की माझ्या डोक्यावर एकदम एक फुल पडलं. त्याचं कवितेचं नावच निसर्ग आहे.
आणि ते म्हणाले की स्वप्न निर्माणाऱ्या पामरांनो, देवाचा शोध कशाला घेता? तो तर सर्वव्यापी आहे. निसर्ग त्याचे घर, पावित्र्यात त्याचा वास, जीवन त्याचे आशीर्वाद. निसर्गावर प्रेम करा आणि त्यातील प्रत्येकाची काळजी घ्या. देव तुम्हाला सर्वत्र आढळेल. त्यांचं एक नवीन पुस्तक माझ्या समोर आलं. नवीन म्हणजे ते खूप जुनं आहे. त्याच्या 2016 पर्यंत बऱ्याच आवृत्त्या निघालेल्या आहेत. तरी सुद्धा माझ्याकडे वाचनात आलेलं ते नवीन होतं पुस्तक. म्हणून एपीजे अब्दुल कलाम एक व्यक्तिवेध. त्यामध्ये जे रामनाथन त्या पुस्तकाचे जे लेखक आहेत त्यांनी अब्दुल कलामांच्या बद्दल जे म्हटलेलं आहे की इन डॉक्टर एपी अब्दुल कलाम, इन यू आय सी अ फायटर विथ डेस्टिनेशन, a scientist with innovation, a technocrat with dedication, a philosopher with compassion, a sannyasi with contemplation, a visionary with propitiation, a believer in next generation, and a poet with word of words, dreams, ideas and passions. तर इतकं मोठं व्यक्तिमत्व आपण सगळ्यांनी त्याच्याबद्दल भरभरून बोललात आणि त्याचबरोबर वाचनाबद्दल देखील बोललात. एक पुस्तक हे केवढं मोठं काम करू शकतं याची अनेक उदाहरणं आहेत. तुम्ही कोणतीही मोठी व्यक्तिमत्व बघा. आपल्या कॉलेजच्या नोटीस बोर्डवर डॉक्टर आंबेडकरांच्या बद्दल मला वाटतं भिसेनं तिथे एक पोस्टर लावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी 58 पुस्तकांचं लेखन केलेलं आहे. 11 पुस्तकं अर्धवट होती आणि त्यासाठी वाचन करण्यासाठी त्यांनी किती अट्टहास केलेला आहे, किती श्रम घेतलेले आहेत आणि वाचनातून एक इतकं असामान्य व्यक्तिमत्व घडलं याची उदाहरणं आपल्या समोर असताना आपण वाचनाकडे का कानाडोळा करतो किंवा वाचनाकडे का दुर्लक्ष झालेलं आहे याच्याकडे गांभीर्यानं लक्ष द्यायची गरज आहे. तुम्ही सर्वांनी ज्यांनी वाचन केलं, आपलं सादरीकरण केलं त्यांचं मनापासून कौतुक आणि ज्यांनी अजून करायचं आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा. कारण वाचन एक पुस्तक आपल्या आयुष्याची दिशा बदलू शकतं. मित्रांनो, आपण तर शिक्षक आहोत, आपण इतरांना दिशा देणारे आहोत. तेव्हा कृपया वाचन करा, वाचत राहा आणि आपलं आणि इतरांचं व्यक्तिमत्व घडवत राहा. पुन्हा एकदा एपीजे अब्दुल कलामांना आपण विनम्र अभिवादन करूया आणि सर्वांचं मनापासून कौतुक. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आजच्या या कार्यक्रमासाठी आभार प्रदर्शनाचं कामही मीच करत आहे. तर मी फक्त एवढं सांगेन की वाचनाने माणूस ज्ञानी प्रगल्भ होतो हे आपण सगळ्यांनी मान्यच केलेलं आहे. तर रिकामं मन हे सैतानाचं घर असतं, त्यामुळे त्याला कधीच रिकामं ठेवू नका आणि नेहमी वाचत राहा. आणि वाचन करणं म्हणजे फक्त वाचन म्हणजे पुस्तकाचे वाचन एवढंच असं आपण गृहीत धरायला नको. तर नाकाला जाणवणारा गंधही वाचता यायला हवा, कानाला येणारा आवाजही वाचता यायला हवा, त्वचेला होणारा प्रत्येक स्पर्शही वाचता यायला हवा, निदान वेळेवर सावध होता येतं, जिभेला चव वाचता यायला हवी, पंचेंद्रियांच्या वाचनासाठी मनात संवेदना जागृत व्हायला हवी. हे सगळं मला आत्ताच वाचायला मिळालेलं मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. तर या कार्यक्रमासाठी आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करणाऱ्या माननीय प्राचार्य मॅडम यांचे मी आभार मानते. हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने सादर करावा हे सुचवणारे प्रोफेसर धोंडगे सर, तसेच माझे इतर सर्व सहकारी आज जे उपस्थित आहेत व काही कारणांनी जे उपस्थित राहिलेले नाहीत, याही सर्वांचे आभार मानते. आपण सर्व विद्यार्थी जे या कार्यक्रमासाठी आवर्जून वाचनाचं सादरीकरण केलेलं आहे, तसेच काही विद्यार्थी पुढेही वाचनाचं सादरीकरण करतील. हा वाचन प्रेरणा एक दिवसासाठी सीमित न राहता आपण दर दिवशी काही ना काहीतरी करत राहू अशी मी सर्वांना ग्वाही देते. सर्व विद्यार्थ्यांचे आभार आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. थँक्यू. ओके.